महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत दुय्यम निरीक्षक या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये पाहू शकता ही भरती प्रक्रिया ही MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. दुय्यम निरीक्षक या पदासाठीची ही जाहिरात पाहू शकता 212/2025 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 साठीची पाहू शकता शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक गटक पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 फक्त मुंबई संगणक प्रणालीवर आधारित करण्यात आली आहे. तर आयोजित करण्यात आली आहे. पाहू शकता प्रस्तुत परीक्षेचा दिनांक हा स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया पाहू शकता. अर्ज करण्याचा कालावधी 10 जून ते 30 जून 2025 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भीत भरण्याचा अंतिम दिनांक हा 30 जून 2025 पर्यंत असेल. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी शेवटची तारीख जी आहे परत येण्याचा दिनांक 2 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. तर यामध्ये पाहू शकता वेतन श्रेणी S12 32 ते 10,600 पाहू शकता 1,06,16 एवढी आहे. तर या परीक्षेमध्ये पदसंख्याची आहे एकूण पदे 137 इतकी असणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता दिव्यांग प्रवर्ग जो आहे प्रवर्ग यामध्ये पाहू शकता अराखीवसाठी 115 पदे आहेत. लिपिक संवर्गासाठीची 22 पदे. तर यामध्ये दिव्यांग प्रवर्गासाठीची एकूण 5 पदे दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव असतील. यामध्ये पाहू शकता 2 पदे कोणासाठी आहेत आणि 3 पदे यानंतर 22 लिपिक संवर्गांमध्ये 1 पद दिव्यांगांसाठी राखीव असेल. अशा एकूण 137 पदांपैकी 6 पदे हे दिव्यांगांसाठी राखीव असणार आहेत. तर यानंतर पाहू शकता पात्रता लिपिक संवर्गासाठीची शैक्षणिक पात्रता लिपिक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लेखापाल व टिप्पणी सहाय्यक. त्याचबरोबर जवान संवर्गासाठी जवान वाहन चालक त्याच्यानंतर पेटी ऑफिसर आहे आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक. शैक्षणिक अर्हतेचा सेवा पाहू शकता शासन परिपत्रक जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक 30 जून 2025 रोजी लिपिक संवर्गांमध्ये किंवा जवान संवर्गांमध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण असणं आवश्यक आहे. 3 वर्षाची नियमित सेवा 5 वर्षाची नियमित सेवा आणि 7 वर्ष नियमित सेवा या पद्धतीने ती सेवा जी वर्ष आहेत ती पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता शारीरिक अर्हता यामध्ये दुय्यम निरीक्षक संवर्गातील शिफारसपात्र ठरण्यासाठी पाहू शकता उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणं आवश्यक आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यामध्ये पुरुष वर्गासाठीची जी उंची आहे किमान 165 सेंटीमीटर अणवाणी कमीत कमी असणं आवश्यक आहे. छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त असणं आवश्यक आहे. महिला प्रवर्गासाठीची उंची किमान 155 सेंटीमीटर अणवाणी आणि वजन किमान 50 किलोग्राम असणं आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठीची ही शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता असणं आवश्यक आहे. त्यानंतर आरक्षणासंदर्भातली माहिती डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी MPSCद्वारे लिंक जाहीर करण्यात आली आहे. त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने 10 जून म्हणजे आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली आहे. या पद्धतीने पात्र उमेदवार इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.